आज बुधवार 20 मार्च 2024 तर आज आहे आमलकी एकादशी। तर रवियोगासोबतच आज अनेक शुभयोगसुद्धा तयार होत आहेत। आमलकी एकादशीचा शुभमुहूर्त काय आहे, पूजा करण्याची पद्धत काय आहे, उपवास सोडण्याची वेळ काय आहे आणि पूजेचा शुभमुहूर्त काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आमलकी एकादशी पूजेचा शुभमुहूर्त हा 20 मार्च रोजी सकाळी 6:25 ते 9:27 आहे। तुम्हाला जर का या वेळेमध्ये पूजा करणं जमलं नाही तर तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कधीही देवाची पूजा या आमलकी एकादशीची पूजा ही करू शकता। तर आमलकी एकादशीला रंगभरणी एकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या दिवशी आवळ्याचं सुद्धा महत्त्व आहे। तर ते काय आहे थोडक्यात जाणून घेऊया। फाल्गुन शुक्लमध्ये येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असं म्हणतात। पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी आणि होळीपूर्वी जी एकादशी येते तिला आपण रंगभरणी एकादशी असं म्हणतो। या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचं व्रत जे करू शकत नाहीत त्यांनी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे। तसेच ह्या एकादशीला भगवान विष्णूंचं पूजन केल्यानं अत्याधिक लाभ आपल्याला मिळतो अशी आपली पुराणांमध्ये मान्यता आहे। बघा, शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो। ऋतुचक्र आणि निसर्गचक्र ह्या काळात बदलतं। शांत वातावरण दाहकतेकडे जाणार असतं। या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी यासाठीच आपल्याकडील व्रत, पूजन, परंपरा ह्यांचं महत्त्व आहे। आवळा हा विष्णुदेवाला अत्यंत प्रिय आहे। आवळा झाडाच्या पूजनामुळे बघा आपल्याला गोदानाचं म्हणजे गाईच्या दानाचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे। तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग हे तर अनन्यसाधारण महत्त्व आहे ते आपल्याला माहीतच आहे। मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणं, हाडं मजबूत करणं, डोळ्यांसाठी, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला आवळ्याचे भरपूर उपयोग असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत। तर ह्या आमलकी एकादशीचं महत्त्व हे आज आपण थोडक्यात पाहिलं। पण तुम्ही या एकादशीला एक उपाय करू शकता। जर का वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती हवी असेल त्यांनी आमलकी एकादशीचं व्रत करायचे। सकाळी स्नान करून आवळ्याच्या झाडाशी त्या मुळाशी म्हणजे आवळ्याच्या झाडाचं जे मूळ असतं तिथं कच्चं दूध अर्पण करायचे आणि अगदी मनापासून पूजा करून या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करायची। असं केल्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळतो। आमलकी एकादशीच्या दिवशी घरामध्ये आवळ्याचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। या झाडाच्या प्रभावामुळं सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीची देवी लक्ष्मी वास करते। आवळ्याच्या झाडाची नित्यपूजा करून त्याला जर का जल अर्पण केलं तर धनाची वृद्धी होते। याशिवाय आमलकी एकादशीच्या दिवशी आवळा काही वेळ पाण्यात ठेवून ते पाणी जर का तुम्ही घरभर शिंपडलं आणि ते शिंपडताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। अशा उपायामुळं घरातली निगेटिव्हिटी दूर होते, घरातले त्रास दूर होतात आणि घरामध्ये सुखशांती लाभते। तर आमलकी एकादशीचं हे महत्त्व तुम्हाला याआधी माहीत होतं का? जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।